मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। आणि मित्रांनो, आज आपण आलो आहोत पाळीच्या गणपतीच्या इथे आणि इथून आपल्याला जायचं आहे एकविरेला। तर अशी आपली खूप मोठी ट्रिप होणार आहे आणि खूप सुंदर आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि खूप सुंदर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आज मी आपल्या वाडीतल्या पोरांबरोबर आहे, तर तुम्हाला थोड्या वेळात माहीतच पडतील कोण कोण आहेत ते। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशी सुंदर व्हिडिओ आपण बनवायला आता चालू करणार आहोत आणि सकाळी आपण लवकर निघालो, तर काळोख असल्यामुळे आपण स्टार्टिंग आता पाळीच्या गणपतीच्या इथून करणार आहोत। तर चला मित्रांनो, काय बांधायचं आहे। तर मित्रांनो, इकडे बघताय मागेच्या वाडीतले सर्व युवा मंडळ आणि सर्व आज प्लॅन केल्याप्रमाणे सर्व एकविरेला निघालेत। कुठे तू पण सांग। आणि पाळीच्या गणपतीचा मेन दरवाजा आहे हा इथे, बल्लालेश्वर देवस्थान पालीतर्फे। चप्पलचं आहे। सगळ्यांनी मिळून एक तास घेऊन गणपती काढायचं आपल्या इथे। ठीक आहे, समोर दरवाजे घ्या। आणि इकडे आपण आता मंदिरात प्रवेश केला आहे आणि बहुतेक ठिकाणी मंदिरामध्ये कॅमेरा वापरण्यास बंदी आहे, त्यामुळे आपल्याला मंदिराच्या बाहेरचा परिसरच पाहायला भेटेल। आणि इथे सुद्धा एक गाईचं मुख आहे मंदिराच्या बाहेर पाणी येण्यासाठी वगैरे, अभिषेक केल्याच्या नंतरचा जो पाणी असतो तो बाहेर येण्यासाठी। आणि इथे एक दगडाचा गाडा आहे, आज जाण्याचा मार्ग। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। आणि इथे समोर एक तला आहे, बरोबर गणपती मंदिराच्या समोरच आहे। आणि हे समोरचा भाग आहे गणपती मंदिराच्या समोरचं। फायनल मित्रांनो, आता आपण एकविरेला पोहोचलो आहे आणि इकडे बघताय खूप ट्रॅफिक आहे आणि इथे आपली गाडी उभी केलेली आहे। आणि इकडे फायनली आता आपण गडावरती पोहोचलो आहे आणि इकडे बघताय ट्रॅफिकची खूप अडचण आहे। आम्ही सुद्धा आता गाडी खाली लावली आणि आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे। आणि मित्रांनो, या साईडला आहे कारला गाव आणि अर्ध्या आपण डोंगरावरती चढलो आहे आता। आणि इकडे आहे देवीचं डोंगर, वरती खूप उंचावरती आहे, अजून आपल्याला जायचं आहे। आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर दिसतोय ते। आणि पावसामुळे बघा एकदम हिरवं झालं। समोर सुद्धा खूप उंच डोंगर आहेत आणि मध्ये एकदम सपाट भाग आहे। आणि जसं आपण आहे ना डोंगरावरती चढत जातो ना, तसा निसर्गाचा सौंदर्य दिसायला सुरुवात होते।
फायनली आपण आता पोचलो कारल्याला आणि या साईडला हे डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत आणि लेणी बघायचं असेल तर 25 रुपये तिकीट आहे आणि इकडे मंदिरात जायला काही तिकीट वगैरे नाही आहे. तर हे बघा खूप गर्दी आहे. आज रविवार आहे. खूप सारी गर्दी आहे आणि इकडे लेण्या पाहायला सुद्धा खूप गर्दी आहे आणि आतमध्ये एक बौद्ध स्तूप सुद्धा आहे, ते सुद्धा आपल्याला बघायला जायचं आहे आतमध्ये. आणि या साईडला बघताय आता आम्ही लाईनीत उभे आहोत. डोपराने कधी येईल आणि मंदिर तिकडे आहे आणि इकडे पाहू शकता कारला गाव आहे पुरा इकडे. आणि इकडे लाईनीमध्ये आता ब्रिजवर पोचलोय. हा एक मध्ये ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस केला की आपण मंदिरात प्रवेश करू. जिथे आतमध्ये तुम्ही लाईन पाहू शकता किती आहे ते. हा जो समोरचा भाग आहे ना तिथे लाईन आहे. आणि इकडे ही लाईनीची व्यवस्था आहे. तुम्ही पाहू शकता सर्व साईडला ग्रिल आहे आणि इथून आपल्याला एंट्री आहे. आणि इकडे पाहू शकता केवढ्या मोठ्या लाईनी आहेत त्या, पण लाईन जरा पटापट सरकते पुढे आणि जेलबंद लाईन आहे पूर्ण. आणि इकडे बघताय कशा प्रकारे आपली मंडळी बसले कशा प्रकारे बसले ती मंडळी. आणि मित्रांनो आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि इकडे बाहेरची बाजू आहे ही, कारण मंदिरामध्ये कॅमेरा यूज करायला परमिशन नव्हती. आणि फायनली मित्रांनो इकडे बघताय थोडा इकडं पब्लिक कमी आहे. तिकडून त्या साईडून रोड आहे, तिकडे गर्दी खूप आहे आणि इकडे मस्त सुंदर असा निसर्ग आहे.